राधे राधे, जय श्री कृष्ण। सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आपण आज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। तर बघा, अगोदर मी हा ब्लाउज शिवून दिलेला होता, बोटनेकचा ब्लाउज होता, एकदम सुंदर फिनिशिंग मध्ये। फक्त हे जे बटन आहेत ते मी बाहेरून आणले होते। तर बघा, चेनचा ब्लाउज होता, मी चेन टाकलेली होती आणि इथे मला शायनिंगचा कपडा नाही पुरला, तर थोडंसं विदाऊट मी अस्तर यूज केलं होतं, पण ते हाईड होऊन जातं, एवढं काही प्रॉब्लेम नाहीये। तर बघा, आपल्याला त्यावेळेस कळते आपल्या ब्लाऊजची फिटिंग वगैरे कसे बसते की ज्यावेळेस आपण स्टिच करून दिलेला ब्लाऊज आपल्याकडे मापाला येतो त्यावेळेस। तर बघा, हा ब्लाऊज रिटर्न माझ्याकडे मापाला आलेला आहे। तर बघा, मी आता ह्याचे ब्लाऊज वरून माप घेऊन तुम्हाला परफेक्ट पद्धतीने ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। मी तुमच्या समोरच ह्याच्यावरून मापे घेऊन खालच्या साईडला मापे टाकणार आहे। तर आता हा बोटनेकचा ब्लाऊज आहे, बंद ब्लाऊज आहे, नाहीतर आपण इथून हुकाच्या ठिकाणाहून मापे घेत असतो। तर बघा, या साईडला चेन आहे, बॅक साईड पण तुम्ही बघितली पूर्ण पॅक आहे। तर आता चला बघूया याची कंबर किती येते ते। असं या पद्धतीने कंबर मोजायची। कंबर 13 आहे आणि 13चा अर्धा म्हणजे 6.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला। इथे आपण 6.5 इंच टाकून घेऊ आणि पुढे जी माया आहे ती घेऊया। बघा, 6.5 इंच घेतलेला आहे आणि 2.5 इंचाची आपण माया घेणार आहोत। तर बघा, आता आपण उंची बघूया एक वेळेस ब्लाऊजची। या पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं। इथे जो टक्स आहे तिथून आपल्याला मोजायचं आहे वरच्या ह्याच्यापर्यंत। तर बघा, 13.5 इंचाची याची उंची येते आहे रेडी। हे बघा, 13.5 इंचाची आहे। तर आपण थोडंसं वाढवून 14 इंच घेणार आहोत। जर क्लायंटनी वाढवायला सांगितलं तर आपण उंची वाढवून घ्यायची, थोडीशी उंची वाढवून घेतली तर काही प्रॉब्लेम होत नाही। म्हणजे सगळे माप सेम असतात, फक्त हाईट आपल्याला वाढवून घ्यायची असते। आणि 5.5चं शोल्डर घेतलं मी, शोल्डरची एक खूण 5.5ची आपण या ठिकाणी पण करून घेणार आहोत। आता इथे सरळ रेषा आखून घेऊया। ब्लाऊज कट करताना स्केल खूप महत्वाची असते, त्यामुळे आपलं जे मेजरमेंट आहे ते एकदम परफेक्ट माप येतात, लहान मोठे होत नाही। 5.5 इंचावरती सरळ एक खाली रेषा आखून घेऊ आणि जो आर्म होल आहे तो आपल्याला 5.5 इंचावरती घ्यायचा आहे। आता हा जो ब्लाऊज आहे ना, सध्या जी ट्रेंडिंग साडी चालू आहे तिच्यावरचा आहे। मी याची कटिंग तुमच्यासोबत नक्की शेअर करते। तर बघा, आता इथे आपण एक सरळ रेषा ओढून घेणार आहोत, ज्यावर आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे। तर त्याच्या अगोदर बघा, आता इथे हुका नाहीये, तर याचं छातीचं माप कसं घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगते। तर असं ताणायचं अजिबात नाही, व्यवस्थित ठेवायचा असा ब्लाऊज आणि सरळ इथली जी शिलाई आहे तिथे टेकचं हे समोरचं एक टोक ठेवायचं आणि या पद्धतीने बघा 16 इंच येत आहे या ठिकाणी। असं ताणायचं नाही, ताणलं तर ते 17 इंचापर्यंत जातं आणि जास्त लूज पण ठेवायचं नाही। बघा, एकदम करेक्ट जरी मोजलं तरी 16 इंच येत आहे। तर 16चा आपल्याला अर्धा भाग घेतो आपण, इथे 8 इंच घेऊया आणि 2 इंचाची माया घेणार आहोत। तुम्ही हवं तर 1 इंचाची पण माया घेऊ शकता, पण मी 2 इंचाची माया घेणार आहेत। ही आपली झाली ब्लाऊजची फिटिंग आणि ही झाली आपली एक्स्ट्राची जो मार्जिन घेतलेला आहे, शिलाई मार्जिन, तो। आता इथे आपल्याला 1 इंचावरती राऊंड देऊन घ्यायचा आहे। या पद्धतीने जास्त मोठा राऊंड देऊन घ्यायचा नाही, कारण की लहान माप आहे तर इथे आड्या पडल्या जातात। आता याची आपण लगेच कटिंग करून घेऊया। कटिंग करून घेताना ब्लाऊज पीस व्यवस्थित आपल्या साईडला असा पकडायचा आणि आपल्याला जसं कम्फर्टेबल आहे तशी कटिंग करून घ्यायची। या पद्धतीने बॅक पार्ट आपण कट करून घेतलेला आहे आणि लगेच स्लीव्ज आपण टाकणार आहोत। तर बघा, जो मापाचा ब्लाऊज आहे त्याच्या बघितल्या तुम्ही तर लॉंग स्लीव्ज आहेत, हे बघा लॉंग, पण त्यांनी मला मेजरमेंट दिलेला आहे 2.5 इंचाची त्यांना स्लीव्ज पाहिजे आहे। तर 2.5 इंच आणि 1 इंच आपण वाढवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला टोटल स्लीव्ज जी आहे ती 3.5 इंचाची घ्यायची आहे। आता या साईडला कधी पण बघा कपडा खालीवर असतो, हे बघा अस्तर मागे पुढे आहे, त्यामुळे कधीही इथे एक सरळ शिलाई आखून घ्यायची आणि आपल्याला 2.5 इंचाची बाही पाहिजे आहे। तर 1 इंच वाढवून 3.5 इंचाची एक रेषा आपण इथे आखून घेणार आहोत, म्हणजे एक कप्पा तयार करून घेऊया 3.5 इंचाचा। एकदम सोपी पद्धत सांगते आहे, तुम्ही जरी नवीन जरी असाल तरी तुम्ही एकदम व्यवस्थित ॲक्युरेट पद्धतीने ब्लाऊज कटिंग करू शकता।
सेम टू सेम ब्लाऊज कट करायचा आहे, मेजरमेंट आपल्या ब्लाऊजवर घेऊन. आता बघा आपल्याला बाहीचा आकार द्यायचा आहे, तर त्यासाठी हे बघा इथपर्यंत आपलं हे शोल्डर दाबल्या जाणार आहे आणि इथून आपल्याला जो फिटिंगचा भाग आहे इथपर्यंत मेजरमेंट घ्यायचा आहे. या पद्धतीने बघा मी टेप कसा पकडते आहे, सेम टेप पकडायचा. इथे 7 आलं आणि पुढची माया आली 9 इंच, म्हणजे 2 इंच. 7 आणि 2 9 इंच. तर बघा 7 इंच आपल्याला कसं घ्यायचं आणि 2 कसं घ्यायचं. तर इथून आपल्याला इथपर्यंत असं 7 घ्यायचं आहे, हे बघा, आणि याच्या पुढे 2 घेऊया. ठीक आहे एवढं. आता बघा जिथे आपलं 7 इंच आलं आहे त्याच्यावरच आपल्याला 2.5 इंचाचं जो आपण बाहीला आकार देतो ना, 2.5 इंच डाऊन करून घेतो बाही. सेम त्या पद्धतीने इथे आपण खूण करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने बघा आता आपण ह्याच्यावर व्यवस्थित आकार देऊन घेऊया. 2.5 इंचाची बाही आहे, त्याच्यामुळे हे जे खालचा इथे कपडा असतो मार्जिनचा तो आपला एकदम कमी येणार आहे. तुम्हीच विचार करा, 2.5 इंचाची बाही रेडी पाहिजे. आकार आपण 2.5 इंचावरच देतो, तर एकदमच कमी आपली बाही या ठिकाणी रेडी राहणार आहे. थोडंसं आपण असं घेऊ म्हणजे अनकम्फर्टेबल पण नाही वाटणार थोडंसं. आणि लगेच आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया. स्लीव्जचा पुढच्या भागाचा आकार मी अजून दिलेला नाहीये. मी तर ज्यावेळेस बाही शिवते त्यावेळेसच आकार देते पुढच्या भागाचा, पण आता तुम्हाला देऊन दाखवते लगेच. कधी पण बाही कट केली की लगेच इथे थोडासा कट देऊन घ्यायचा, जेणेकरून आपल्याला कळतं की बाहीचा जो सेंटर पॉइंट आहे तो कुठे आहे. आकार द्यायची तुम्हाला एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. बघा जी पूर्ण बाही आहे अशी उचलायची एक साइड आणि 1 इंच मागे असं ठेवायचं आणि हे बघा इथे जो कपडा दिसतो त्याच्यावरती व्यवस्थित आपल्याला सेम असा आकार देऊन घ्यायचा. बघा 2 सेकंदामध्ये तुमचा जो मच्छी कट आकार आहे तो आलेला आहे. बघा किती सुंदर आकार आलेला आहे. हा लगेच आपण कट करून घेऊया. पण बिलकुल झंझट नाहीये. जर नवीन पण असाल तर एकदम सोप्या पद्धतीने शिकाल. आणि ज्या पण लेडीज घरी आहेत, बाहेर क्लासला जाऊ शकत नाही किंवा ज्यांनी क्लास केलेला आहे पण काही गोष्टी विसरल्या जातात, ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित बसत नाही, त्या सगळ्यांसाठी माझे व्हिडिओ आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज माझ्यासोबत शेअर करा, मी नक्की व्हिडिओ बनवत जाईल. आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या, जेणेकरून मला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं. तर बघा आता हा उरलेला फॅब्रिक आहे आणि हा आपला बॅक पार्ट आहे. तर या ठिकाणी 1/2 इंचाची एक रेषा देऊन घ्यायची सरळ सरळ या पद्धतीने. आता ही का बरं ते पण सांगते. आपल्याला हुक आय बटन पट्टीसाठी कपडा लागतो, तर त्यासाठी. आणि ह्याच्यावरती व्यवस्थित असं आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे बॅक पार्ट. बघा वर मी व्यवस्थित शोल्डर असं ठेवलेलं आहे आणि आता हे सरळ आखून घेऊया. बघा बॅक पार्ट मी असा ठेवून घेतलेला आहे व्यवस्थित. बघा वरती व्यवस्थित ठेवलेला आहे, असा खालच्या साईडला कपडा सुटलेला आहे पण व्यवस्थित वरती साईडला आहे. आता आपण हा जो आकार आहे हा सेम असाचा असा आखून घेणार आहोत. बघा एकदम फास्ट मध्ये मी आखून घेणार आहे. बिलकुल कोणाचा पण टाइमपास करण्याचा माझा अजिबात उद्देश नाही. फक्त माझ्या मैत्रिणींनी स्वतःची थोडीशी कला वापरून 2 पैसे कमवावे, स्वतःच्या पायावर उभं राहावं, एवढंच माझं म्हणणं आहे. आता हा पार्ट काढून घेऊ आणि इथे माझ्या साईडला घेऊन मी व्यवस्थित आकार देऊन घेते. आकार जसा आपल्या कम्फर्टेबलवर असेल तसा कपडा आपल्या साईडला घेऊन आकार देऊन घ्यायचा. बघा मी आकार दिलेला आहे फ्रंट साईडचा. जास्त आकार नाही द्यायचा कारण की ऑलरेडी आपण 1 इंचावर आर्म होल घेतलेला आहे. आता लगेच आपण फ्रंट नेक टाकून घेणार आहोत. तर हे बघा हा बोटनेकचा आकार आहे, तर ह्याच्यामुळे आपण ह्याच्यावर आगळ्याचा आकार नाही घेऊ शकत. आपण रेग्युलर ब्लाऊजची कटिंग करतो आहे, पण मी ब्लाऊज कस्टमर कडून मागवून घेतलेला म्हणजे माप मागवून घेतलेला आहे ऑलरेडी. शोल्डर बरोबर आपला 5.5चा आलेला आहे. बघा बॅक कधी कधी तो जो बॅक पार्ट ह्याच्यावर ठेवला तर थोडंसं पलीकडे सरकलं जातं, म्हणून एकदा मोजून घेतलं. बघा 2.25चा मी गळा घेतला आणि 5.5 इंचाचा मला गळा रेडी पाहिजे आहे, म्हणून मी 5.5 इंच घेते आहे. कस्टमरला मेसेज करून विचारलं होतं तर त्या ताई बोलल्या 5.5 इंचाचा फ्रंट नेक घ्या, म्हणून 5.5चा घेत आहे. इथे 2.5 घेतलं आणि इथे 2.25. जर काही डाऊट असतील अजून पण मी तर बघा पूर्ण प्रयत्न करते आहे की तुम्हाला 100% देण्याचा, पण तरी पण काही अडचणी असतील तर तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता.
कारण की मी तर माझ्या पद्धतीने प्रयत्न करतेच आहे, पण जर काही हुकलं चुकलं तर बघा इथे 1 इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे टक्सला, कारण की इथे ज्यावेळेस आपण टक्स देऊ त्यावेळेस इथे 1 इंचाचा कपडा दाबला जाईल, म्हणून इथे 1 इंच. तर आता खालचं टक्स बघणार आहोत आपण. तर खालचा टक्स आपल्याला इथून 3.5 इंचावर घ्यायचा आहे. बघा जी आपण बॅक पार्ट आखून घेतला होता तिथून 3 इंच आहे आणि इकडं आपला अर्धा इंच आहे. तर तुम्ही जर हे एक्स्ट्रा नाही घेतलं तर इथून 3 इंचावरती आपण टक्सचा म्हणजे टक्स साठी आपण माप टाकून घेणार आहोत. आणि उंची आपल्याला 4.5 इंचाची घ्यायची आहे टक्सची, आणि रुंदी पण आपण 2 इंच घेणार आहोत. आय होप तुम्हाला कळत असेल. मी एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते आहे. जसं मी माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये सांगते सेम तीच पद्धत यूज करते आहे. बघा आता हा जो टक्स आहे तर ह्या टक्सचे दोन्ही पण पॉइंट आपण थोडेसे खाली घेतलेले आहेत, अर्धा इंचावरती असे, आणि हे दोन्ही पण साईडला व्यवस्थित मिळवून द्यायचे या पद्धतीने. एक पलीकडच्या साईडला मिळवला फिटिंगच्या, आणि एक हुक आणि आय बटन पट्टीच्या साईडला. आता बघा इथे आपण 2 इंचाचा टक्स घेतलेला आहे, म्हणजे इथे आपला 2 इंच भाग जो आहे कपडा तो कमी पडणार, म्हणून या साईडला आपण 2 इंच वाढवून घेणार. बघा एकदम सोपी पद्धत आहे. बघा 2 इंच इथे 2 इंचाचा टक्स घेतला तर या ठिकाणी मी 2 इंच वाढवून घेतला. जर तुम्ही टक्स 2.5 घेतला असता तर या ठिकाणी आपण 2.5 इंच वाढवून घेतला असता. इथे 1 इंच ऑलरेडी वाढवलेला आहे. आता हे सरळ सरळ जोडून घेऊया आणि हा पार्ट आपण जशास तसा कट करून घेऊया. ह्याला आपण व्यवस्थित कट करून घेऊया. खाली थोडंसं घेतलेलं आहे टक्सच्या, ते पण व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. कट करताना कपडा अजिबात मागे पुढे घ्यायचा नाही, म्हणजे फिटिंग करताना एकदम परफेक्ट, कुठेही कमी जास्त कपडा होत नाही. जेवढी आपण मार्जिन पाहिजे तेवढंच घेतलेलं आहे. हाफ इंचावर आपण मार्जिन ठेवत सगळ्या शिलाया देणार आहोत. फ्रंट पार्ट रेडी आहे, बॅक पार्ट रेडी आहे, स्लीव्स पण रेडी आहेत. तर बघा जो नवीन ट्रेंडिंग सध्या खूप ब्लाऊज चालू आहे इन्स्टावर, यूट्यूबवर, सगळीकडे, तर त्या स्लीव्स मला ह्याच्या शिवायच्या आहेत. ते मी तुम्हाला नंतर शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे मी कसा ब्लाऊज स्टिच केला तो. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तर बघा बोटनेकच्या मापावरून आपण सिंपल ब्लाऊज कट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अजून कशाचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे आहेत स्टिचिंग रिलेटेड ते पण मला नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.